नमस्ते. मी माधवी वगळ मुंबईला होती, पण आता सहज म्हणून इथे आली आणि या स्त्री यांची जी संस्था आहे, तिथे येण्याचा योग आला. भूमी फाउंडेशन प्रतिष्ठान संस्था. इथे येण्याचा योगायोग असा झाला, की एक राजन खेडेकर म्हणून आहेत, ते पण या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यांनी मला या पवार साहेबांच्या बद्दल सांगितलं, तर मला खरंच बघावंसं वाटलं. मी आले इथे. पण मग ह्या दोघा श्री आणि सौ मिस्टर पवारांचं जे आहे काम ते बघून खूप बरं वाटलं. आणि त्यांच्या ज्या मुली काम करतात त्यांचं जे बॉन्डिंग आहे म्हणजे त्यांना स्वतःच्या मुलापेक्षा त्यांच्या मुलांकडे ज्या प्रेमाने वागतात बोलतात ते बघून मला खूप अप्रूप वाटलं. कोणी आपल्या मुलांच्या दुसऱ्या मुलाने एवढं प्रेम देतं, त्यांच्यासाठी ते झटतात, कुठेही जात नाही. आज त्यांची सगळी भाषणं मी ऐकली, खूप ते स्वतःला त्यांनी वाहून घेतलंय, त्याबद्दल खूप आनंद वाटला. आणि वैयक्तिक दृष्ट्या मलाही आता वाटतंय की आपण ह्या दोन्ही जोडप्यांना काहीतरी स्वतःहून मदत करावी. आणि मी ऐकलं अलकाताई पण ह्यात आहेत, आणि खरंच अलकाताई आज फिल्म लाईन मध्ये आहेत. त्या पण इतकं स्वतःहून इथे येऊ की स्वतःचं हे करून करिअर करून त्या इथे येत आहेत. तसंच आपण मी सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही या मुलींना आधार द्या, त्यांना शिक्षणासाठी त्यांना योग्य, कारण ह्यांची जी व्यवस्था ही ह्यांच्या परीने ह्यांनी केली आहे, पण त्याला गरज खरंच आपली जोड हवी. आपण यांना जोड दिली, पैशाच्या रूपाने दिली किंवा कुठलीही इतर साहित्याच्या रूपाने, त्यांना खूप मदत होईल. कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. भले हे दोघं नवरा बायको कितीही परीने काम करतायत, पण त्यांना दोघांनाही आपली जोड मिळाली पाहिजे. भले वैयक्तिक स्वतः न येता तुम्ही इतर कुठल्याही माध्यमातून त्यांना मदत केली ना, तर खूप मला आवडेल. आणि मीही करणारच आहे. आणि मी तुम्हा सर्वांना सांगेन तुम्ही करा. खरंच मी खूप या दोघांचे, या सौ पवार पण आहेत माझ्याबरोबर, त्यांचीही मी खूप हे म्हणजे त्यांनी जे काम करतायत की तसे ते वयाने लहान आहेत तरीही त्यांनी सगळं स्वतःचं सोडून इथे बसलायत. ते खरंच कौतुक आहे आणि त्यांचं मी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि तुमच्या कार्यात जसं होईल, जरी मी स्वतः नाही आली तरी मी काहीतरी प्रयत्न करीनच. जे माझ्याच्याने होईल ते मी करीन. नमस्कार.